ह्या वेळेला शिवसेनाकडनंच महापौर आपल्या सोलापूर आता रोड करत आहेत. काही शिवाजी महाराजांची शिवसेना आहे. कोण होणार प्रभागाचा पुढारी? तुमचा जर चान्स तिथं हुकला तर नेमकं चित्र काही नवीन असणार आहे का? आमची तयारी खूप जोरदार चालू आहे. नमस्कार, सोलापुरी कट्टा न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. कोण होणार प्रभागाचा पुढारी यामध्ये आज आपण आलेलो आहे प्रभाग क्रमांक 12 मध्ये. आपल्या सोबत आहे दामिनीताई जवळकर, ज्यांना आपण विचारणार आहोत त्यांच्या प्रभागातील समस्या. नमस्कार ताई. नमस्कार. ताई, सगळ्यात आधी मला थोडक्यात तुमची ओळख करून द्या ना. नमस्कार, मी दामिनी सचिन जवळकर, प्रभाग 12 मधून शिवसेनाकडून इच्छुक उमेदवार म्हणून आहे. माझं शिक्षण BSc MSW झालेलं आहे. पॉलचंद कॉलेजमधून माझं शिक्षण पूर्ण झालेलं आहे. त्याच्यानंतर मी मास्टर इन सोशल वर्क समाजसेवा याच्यातून पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री पूर्ण केलेलं आहे. आपल्या प्रभागाचा विकास होण्यासाठी, प्रभागाचं जे काही समाजकारण आहे या बाजूला सारून प्रभागाचा विकास कसा होईल, प्रभागाची प्रगती कशी होईल याकरिता आपण हे करत आहे. याच्या आधी मी माझं शिक्षण पूर्ण झाल्यावर मी पुणे महानगरपालिका येथे समन्वयक म्हणून काम केलेलं आहे. त्याच्यानंतर मी अक्कलकोट नगर परिषद येथे म्हणून 3 वर्ष शहर समन्वयक म्हणून काम केलंय. त्याच्यानंतर मला संधी मिळाली सोलापूर महानगरपालिका येथे काम करण्याची. येथेही मी शहर समन्वयक म्हणून 3 वर्ष माझी जबाबदारी मी योग्यरित्या पार पाडलेली आहे. त्याच्यानंतर पुढे समाजकारण म्हणून मी या क्षेत्रात उतरलेली आहे. राजकारण आणि राजकारण ह्या दोन वेगवेगळ्या बाजू आहेत. समाजकारणामध्ये काम करताना अगदीच तुम्हाला असं का वाटलं की आपण राजकारणामध्ये वळावं? समाजकारण करताना मला काही समस्या आढळल्या, जसे काही काम आहे का काही उपाययोजना असेल, हे आपण समाजकारण करताना करू शकत नाही, कारण ते राजकारणात उतरल्यावरच पूर्ण होऊ शकतात. त्याकरिता मला एकनाथ शिंदे यांच्याकडून मी प्रेरित होऊन शिवसेनेच्या शिंदे गटाकडे मी आपला अर्ज भरलेला आहे इच्छुक उमेदवार म्हणून. जर सेनेने आणि आपल्या गटाने जर संधी दिली तर मी खरंच या संधीचं सोनं करेल आणि समाजाच्या विकासासाठी म्हणून मी खूप काम करायला तयार आहे. ताई, तुम्ही म्हणताय की तुम्ही नवख्या आहात आणि तुम्ही बघितलं तर भरपूर उमेदवार आता सध्या संधीसाठी येत आहेत, तर तुम्हाला का संधी द्यावी असं वाटतंय? मेन म्हणजे ना, एक सुशिक्षित महिला जितकं समाजासाठी काम करू शकते, सुशिक्षित महिला आहे पण ते घरात न राहता घर सांभाळते, लहान मुलं बाळ सांभाळते, त्यांचं आरोग्य, घराचं आरोग्य, परिसर हे सर्व बघतं. पण परिसरासाठी किंवा आपल्या समाजासाठी त्यांच्या महिलांचं काहीच योगदान नसतं. शिवसेनेने मला संधी दिलेली आहे. एक सुशिक्षित उमेदवार म्हणून मी त्यांच्या संधीवर, त्यांच्या विश्वासावर खरी उभं राहणार आहे आणि एक उमेदवार न म्हणता त्यांच्या समाजाची सेविका म्हणून मी त्यांचं काम करायला तयार आहे. जर मला या वेळेला नवखे उमेदवार म्हणून न पाहता एक समाजसेविका म्हणून जर तुम्ही मला चान्स दिला तर समाजासाठी उपाययोजना म्हणा किंवा कोणकोणत्याही संधी म्हणा काम करण्यासाठी मी इच्छुक आहे. ताई, समस्यांबाबत तुम्ही बोलताय, तर काय नेमक्या समस्या आहेत आपल्या प्रभागामध्ये? आपल्या प्रभागात सर्वात मेन समस्या आहेत रस्ता, ड्रेनेज लाईन, स्वच्छता. हे समस्या प्रत्येक प्रभागात आहेत. ह्याच्या व्यतिरिक्त काही समस्या सांगायच्या झाले, आपल्या प्रभागामध्ये लहान मुलांसाठी म्हणा अंगणवाडीची सोय सुविधा नाही आहे, महिलांसाठी म्हणा स्वच्छतागृह, आपल्या सोलापुरात कुठेही गेलात स्वच्छतागृह उपलब्ध आहेत, पण महिलांकरता म्हणून स्पेशल असे स्वच्छतागृह नाही आहेत. त्याची उपाययोजना करायची आहे. आणि खूप झालं म्हणजे महिलांसाठी अधिकृत भाजी मंडई, रस्त्यावर कुठेही लोक बसतात, ऍक्सिडेंटचे प्रमाण, चोरीचे प्रमाण हे आहेत. अधिकृत अशी भाजी मंडई आपल्या प्रभागामध्ये म्हणजेच प्रभाग 12 मध्ये अजून डिक्लेअर झालेली आहे, ते काम करण्याचे आहे. आणि मेन म्हणजे अक्कलकोट रोडकडनं जे रस्ता मंजूर झालेला आहे त्याची मंजूर करून घेण्यासाठी एक उपाययोजना आहे. आणि मुलांसाठी उद्यानची आपली जी योजना आहे ते प्रभागात झालेली आहे. या मेन समस्यावर आपल्याला काम करायचं आहे. ज्यावेळी आपण असं म्हणतो की झालेली नाहीये, म्हणजे असं समजायचं की विद्यमान जे नगरसेवक आहेत त्यांनी ती कामं केलेली नाहीयेत. मी सांगण्याऐवजी तुम्ही जनता जनार्दनात महानगरपालिकेत जे नगरसेवकाने तुम्ही निवडून दिलेलं गेल्या 5 वर्षात जी कामं व्हायला पाहिजे तुम्ही निवडून दिलेला आहे, तुम्ही विश्वास ठेवलात त्यांच्यावर, पण जी कामं व्हायला पाहिजे होते ते अजूनही झालेली. काही रोडमध्ये आता रोड करत आहेत, काही प्रभागामध्ये आता ड्रेनेजची लाईन टाकले जाते. का बरं? इलेक्शनच्या समोर आलं तुम्हाला हे सगळे स्टंटबाजी आठवते का? असं न करता
प्रभागाचा जो विकास आहे हे 5 वर्ष आधी व्हायला पाहिजे होते, ते इलेक्शनच्या 2 महिन्याच्या समोर होत आहे. असं न होता प्रभागाचा सर्वांगीण विकास हा माझा ध्येय आहे. प्रभागाच्या जे काही समस्या आहे हे माझी समस्या आहे. मी एक स्थानिक उमेदवार आहे. मी या प्रभागात राहताना काय समस्या आहे मला कळतं. प्राण्याची समस्या म्हणा, कचऱ्याची समस्या म्हणा, प्रभागामध्ये अजून देखील समस्या खूप आहेत, पण त्याचं निराकरण झालेलं आहे. जसे की साधारणतः बघायचं झालं कचऱ्याची समस्या, कचरा गाडी रोज येणं हे प्रभागात येणं हे त्याची जबाबदारी आहे, परंतु प्रभागामध्ये रोज कोणत्या गाडी येत नाही. त्यामुळे महिला काय करतात, कचरा उचलतात, मोकळ्या मैदानावर टाकून देतात. आणि अजून जे आहे ते पाण्याची समस्या, अजून देखील सोलापूरला महापूर येऊन देखील सोलापूरमध्ये 1 आठवड्यावर पाणी येत आहे. महिलांसाठी ते खूप मोठी समस्या आहे. महिला कामगार आहेत, कामगार वर्ग आहेत, त्यांच्या शिक्षणासाठी, त्यांच्या शैक्षणिक जे अनुभव आहे त्याचा कुठेही उपयोग केला जात नाही. त्यांच्यासाठी काही उपाययोजना म्हणा, महिला सक्षमीकरणासाठी म्हणा, ही उपाययोजना करण्याची मला संधी मिळावी ही विनंती. नक्की समस्यांवरती आपण बोललो ताई, पण तुम्ही जर निवडून आलात भविष्यामध्ये म्हणजे पुढच्या 5 वर्षामध्ये तुम्ही काय काम करणार आहे किंवा तुमचे काही ध्येय उद्दिष्ट काही समोर ठेवलेले आहेत का? हो, नक्कीच. प्रभागासाठी मला काम करण्यासाठी जर संधी मिळाली तर मेन म्हणजे मी महिलांच्या सक्षमीकरणासाठी, महिलांचे जे सक्षमीकरण आहे, जे महिलांना उपाययोजना आहेत, लाडकी बहीण योजना तर सरकारने आणलेलीच आहे, जेणेकरून महिलांना काही तुटपुंजी म्हणून का होईना दर महिन्याला आपले सरकार त्यांना 1,500 रुपये त्यांच्या अकाउंटवर घालत आहेत. पण ह्याच्या व्यतिरिक्त महिलांसाठी स्किल डेव्हलपमेंट, जे महिला सुशिक्षित आहेत त्यांच्यासाठी, त्यांच्या स्किल डेव्हलपमेंटसाठी त्यांना कम्प्युटर कोर्सेस असू दे, ब्युटी पार्लर कोर्सेस, हे छोटे छोटे कोर्सेस आहेत, हे त्यांच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. पण ते महानगरपालिकेतर्फे चालवले जातात, पण महिलांसमोर ते अजून तळागाळात असल्यामुळे त्यांना या स्कीमची माहिती नाहीये. हे महिलांपर्यंत आणणं हे गरजेचं आहे. त्याच्यानंतर युवक आहेत, युवकांसाठी खूप काही गरजेचं आहे. शिक्षणानंतर ते पुढे जॉब करणार काय, इथे जॉबची संधी उपलब्ध नाही, त्यांच्यासाठी काहीतरी रोजगार उपलब्ध करून करणं. त्याच्यानंतर आहे आरोग्य केंद्र महिलांसाठी आणि लहान मुलांसाठी, बालकांसाठी. जे आरोग्य केंद्र म्हणा किंवा जे मोफत आरोग्य केंद्र आहे हे अजूनपर्यंत झालेलं नाहीये. कुठेही जायचं म्हणलं तर महिलांसाठी 50 रुपये घालून बाहेरच्या इथे जावं लागतं परिसरामध्ये. पण फ्रीमध्ये जे परिवहन योजना आहे, परिवहन योजनेकडून बस चालवल्या जातात, त्याची काही योजना इथे परिसरामध्ये झालं नाही. ह्यावर मी मेन फोकस करायची तयारी आहे. ताई जर तुम्ही बघितलं काल एक न्यूज आली ज्याच्यामध्ये शिंदे सेना आणि राष्ट्रवादी हे दोघंही मिळून 50-50% मध्ये म्हणजे पार्टनरशिप मध्ये आता सध्या काम करण्याचं त्यांचं चालू आहे. तर यामध्ये तुम्हाला किती संधी वाटते? तुम्ही नवखे आहात, तर तुम्हाला किती संधी वाटते की तुम्हाला तिकीट मिळेल? विश्वास आहे मला आपल्या पक्षावर. जर पक्षाने मला चान्स दिला, पक्षाने माझ्यावर विश्वास ठेवला तर नक्कीच मी या पदासाठी मी स्वतःला अधिकृत उमेदवार म्हणून योग्य ठरवते. आणि जर चान्स दिला तर त्यांच्या विश्वासावर मी खरी उतरण्याची प्रयत्न करेन. आणि या वेळेला म्हणायचं झालं 50-50चा फॉर्म्युला आहे. नक्कीच ह्या वेळेला शिवसेनाकडनंच महापौर आपल्या सोलापूर महानगरपालिकेवर विराजमान होणार आहे. हे आमची नाही तर पूर्ण जनतेचा विश्वास आहे. तर जर जनता जनार्दनाने जर विश्वास दाखवला तर आपलाच म्हणजे शिवसेनाचाच महापौर आपल्या सोलापूर महानगरपालिकेवर विराजमान होईल. नक्कीच ताई, पण जर समजा तुमचा जर चान्स तिथं हुकला तर नेमकं चित्र काही नवीन असणार आहे का म्हणजे भविष्यामध्ये? तसं काही नाही. बंडखोरी म्हणा किंवा त्यांच्या विरुद्ध काही असं काही ऍक्शन होणार नाही. ह्याच्या आधी मी समाजसेवा केला आहे. जर शिवसेनाने मला चान्स दिला, त्यांनी उमेदवारी दिली तर नक्कीच ह्या माध्यमातून मी नागरिकांची सेवा तर करणारच आहे. जरी माझं काही तिकीट फिक्स असेल नसलं तरी मी समाजकारण सोडलेलं नाही आहे. त्याच्यानंतर मी समाजाची सेवा करत राहणार आहे. महानगरपालिकेच्या थ्रू म्हणा किंवा कोणत्याही शासनाच्या थ्रू मी नागरिकांची सेवा करणारच आहे. तुम्ही प्रभागात फिरताय आता सध्या, तर नागरिकांचा प्रतिसाद कसा आहे? काय ते तुम्हाला येऊन बोलतायत? हा, मी जेव्हा नागरिकांशी बोलायला जाते, नागरिक स्वतः म्हणतात, ताई तुम्ही शिवसेनाकडनं आहात, हे आपलाच पक्ष आहे, शिवाजी महाराजांची शिवसेना आहे. आम्हाला खूप इच्छा आहे की ह्या वेळेला देखील शिवसेना आपल्या वार्डात यायला पाहिजे. आम्ही लास्ट टाइमला ज्यांना निवडून दिलं, जे नेते होते त्यांनी जसं काम करायला पाहिजे होते, त्यांच्यावर विश्वास होता की ह्यांनी हे काम करून देतील, परंतु आम्हाला तेच प्रत्येक वेळेला नाराजगी भेटलेल्या. ताई आम्ही तुमच्यावर विश्वास दाखवतो, आम्ही शिंदे सेना म्हणजे शिवसेनालाच निवडून देतो, फक्त आमची प्रभागातली जे काही कामं आहेत, आमची जे काही उपाययोजना आहेत हे आमच्यापर्यंत पोहोचत नाही, हे तुम्ही करून द्यायला पाहिजे. जसं मागच्या पक्षाने केलं, आम्ही निवडून येईपर्यंत त्यांनी आम्हाला गोड गोड बोलले, काय असेल ते आम्हाला विलोभना वगैरे दाखवली, पण तसं न करता आम्ही पूर्णपणे आमचा पूर्ण समाज, आमचा पूर्ण पक्ष हा शिवसेनाकडनंच उभे आहे.
प्रभाग नंबर 12 म्हणलं की आपला हा सुनील नगरचा एरिया येतो. सुनील नगर, आशानगर, कलावती नगर. तर काही भाग हा आपल्या प्रभागामध्ये विस्तृत झालेला आहे. कर्णिक नगरचा भाग वगैरे. ह्या प्रभागाची लोकसंख्या जवळपास 38,270 आहे. मेन म्हणजे हा एमआयडीसीचा एरिया म्हणून ओळखला जातो. कोणी म्हणलं एमआयडीसी म्हणलं की हा भाग प्रत्येकांना लक्षात येतो. एमआयडीसी का इथे इंडस्ट्रियल एरिया असल्यामुळे सर्व लोक हे कारखान्यात कामाला जातात. तर काही महिला आहेत ते टेलरिंगचं काम करतात, तर काही म्हणजे पद्मशाली विभाग आहे. पद्मशाली हा तेलुगू समाजाचा बीडी कामगार आहे वर्ग. तुमच्या समोर आता खूप मोठं एक आव्हान आहे, स्पर्धा ही तशी मोठी आहे. तर काय सांगाल, म्हणजे यांना जर तोंड द्यायचं असेल विरोधी पक्षांना, तर तुम्ही कशा प्रकारे तयारी करता? नक्कीच आमची तयारी खूप जोरदार चालू आहे. प्रत्येकांना माहितच आहे प्रभागामध्ये गेल्या 5 वर्षात किती काम झाले. जनता जनार्दन खुद साक्षी आहेत. मी प्रभाग म्हणले जातात आम्ही 5 वर्ष आधी निवडून दिलं होतं, तुमच्यासारखंच वोट मागायला आले, ताई आम्ही हे करू, ताई ते करू. पण अजूनपर्यंत कामाची पूर्तता झालेली नाहीये. नक्कीच आम्ही त्या नागरिकांच्या विश्वासावर खरी उभा राहू. त्यांना जे आश्वासन आम्ही देत आहे, त्या आश्वासनाला पूर्ण करण्याची आम्हाला तयारी आहे. जर नागरिकांनी आमच्यावर विश्वास दाखवला आणि शिवसेना जर आपल्या प्रभागातून निवडून आली, तर नक्कीच प्रभागाचा विकास आणि प्रभागाची प्रगती होण्याकरिता कोणीच आम्हाला थांबवू शकणार नाही. महापौर कोणाचा असेल? नक्कीच महापौर होणार तर शिंदे सेनाचा, म्हणजेच एकनाथभाई शिंदे यांचाच होणार आहे. आगामी काळात इलेक्शन झालेले आहेत, नगर परिषद, नगरपालिकेचे झाले. त्याच्यामध्ये तुम्ही बघितलेलं आहे, शिंदेनीच आपला केशरी गुलाल उडवलेला आहे. तर ह्या वेळेला महानगरपालिकेत देखील भगवाच फडकणार. भगव्याचा रंगच आपल्या महापालिकेवर चढणार. 101% मी 100% मी सांगू शकते, महापालिकेवर शिवसेनाचाच झेंडा फडकणार. ताई, शेवटचा प्रश्न, किती खात्री वाटते तिकिटासाठी तुम्हाला? नक्कीच मला खात्री आहे आपल्या पक्षावर व आपल्या पक्षश्रेष्ठीवर. ते मला चान्स देतील. मी त्यांच्या विश्वासावर उभं राहण्याची मी पूर्णपणे तयारी केली. धन्यवाद ताई, आज तुम्ही आमच्या सोबत या कट्ट्यावरती आलात. तर या होत्या प्रभाग क्रमांक 12 मधून दामिनीताई जवळकर. त्यांनी निर्धार केला आहे येणाऱ्या काळामध्ये त्या महानगरपालिकेत जातील म्हणून. ते येणारा काळच ठरवेल. आपण पाहत राहा सोलापुरी कट्टा न्यूज चॅनल.